आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. 2. लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते. आता जानेवारी महिना संपला आहे. फेब्रुवारी महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आता नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला. यामुळे बहिणी सरकारवरती तीव्र नाराज झाल्या आहेत. खरं तर असं सांगण्यामध्ये आलं होतं की निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होता. आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निकाल देखील लागले आहेत आणि अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. त्यामुळे आता नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु त्यातच आता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही कारणास्तव लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला तरी आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि आता फेब्रुवारी महिना सुरू आहे. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे सरकारला द्यावेच लागणार आहेत. त्या अनुषंगाने आता फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच कोणत्या बहिणींच्या खात्यावरती आता 6,000 रुपये जमा होणार हे देखील मी पुढे सांगणार आहे. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती आत्तापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत, तसेच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तसेच ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज हे मंजूर आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार. म्हणजेच की पात्र असणाऱ्या ज्या बहिणींच्या खात्यावरती आत्तापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आत्तापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, आत्तापर्यंत एकूण 18 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. कोणत्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तर जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार. हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की 6,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. तर बघा, ज्या महिलांना आता 18 हप्ता मिळाला आहे आणि ज्यांची KYC पूर्ण आहे तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून 3,000 जमा होतील. आणि त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागचे काही हप्ते जमा झाले नसतील परंतु आता त्यांनी KYC पूर्ण केलेली असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपयांपर्यंतची थकबाकी देखील जमा होणार आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, काय झालं तर KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या. आता ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या तर अशा बहिणींचा हप्ता हा सरकारने बंद केला होता. परंतु या ठिकाणी म्हणजेच की लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत बहिणींना मुदत दिली. आता ज्या बहिणी KYC मधील चुका दुरुस्ती करतील, ज्या बहिणी KYC पूर्ण करतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणार. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता, आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे पैसे जमा होणार. आता 4 हप्त्यांचे किती रुपये जमा होणार तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये हे झाले 3,000. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने सर्व हप्त्यांची जर बेरीज केली तर किती होईल तर एकूण 6,000 रुपये अशी रक्कम देखील आता बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुमच्याकडून ई-केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही तात्काळ ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करून ई-केवायसी पूर्ण करून घ्या. सरकारने लाडकी बहीण योजनेकरिता ई-केवायसी अनिवार्य केले असल्यामुळे ई-केवायसी